आपल्यासोबत सध्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे सुद्धा आहेत। मुंडे साहेब, स्वागत आपलं एबीपी माझामध्ये। काय आपल्याला वाटतं की सरकार प्रतिज्ञापत्र दाखल करायला चालढकल का करतंय? प्रथम दर्शनीच या ठिकाणी सरकारची भूमिका संशयास्पद वाटते। कारण आज तारीख असताना ही तारीख अगोदरच सरकारला माहित होते की 13 तारखेला सुनावणी हायकोर्टामध्ये मराठा आरक्षणाच्या बाबतीत आहे। आणि यापूर्वी जी राणे समिती आमच्या सरकारने गठीत केली होती आणि त्या राणे समितीने अगदी विभागीय पातळीवर जाऊन प्रत्येक गावाची माहिती या ठिकाणी गोळा केलेली आणि ते राणे समितीकडे सरकारकडे उपलब्ध आहे। यानंतर जर या 2 वर्षातली माहिती सरकारला पाहिजे होती आणि सरकारला माहित होतं की 13 तारखेला आज तारीख आहे, तर ही 4 दिवसाच्या आत माहिती सरकारला प्रत्येक गाव पातळीवरची या राज्यातल्या मिळू शकते। पण राज्य सरकारने का अशा पद्धतीनं या बाबतीत चालढकल करायचं ठरवलंय किंवा दुर्लक्ष केलंय आणि आज ऍफिडेव्हिट करायला परत त्यांनी शपथपत्र देण्यासाठी वेळ मागून घेतलाय? माझं स्पष्ट असं म्हणणं आहे की सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचं नाही आणि जर द्यायचं नसतं तर आज ऍफिडेव्हिट दिलं असतं। म्हणजे ऍफिडेव्हिट दिल्यानंतर कोर्टामध्ये काहीतरी ही तारीख आणि ही केस पुढे चालली असती, पण ही चालू द्यायची नाही हे स्पष्ट या ठिकाणी होतं। वेगळी माहिती त्यांना काय गोळा करायची हे आम्हाला काय लक्षात येत नाही। जी उपलब्ध माहिती आहे किंवा आणखीन घ्यायची आहे तर ती 4 दिवसाचा वेळ भरपूर झाला, मग अगोदर काय केलं हे एक प्रश्न निर्माण होतो। आणि दुसरं, यांच्या जे पक्षाचं सरकार आज आहे त्यांच्या आयडिओलॉजीमध्येच आरक्षणाचं जे आहे आरक्षण तेही संपवायचं आहे आणि नव्यानं आरक्षण द्यायचा तर विषय येतच नाही। त्यामुळं यांना मूळ यांचा विचारच आरक्षण देण्याच्या बाजूने नाही, म्हणून या ठिकाणी ऍफिडेव्हिट द्यायला ते दिरंगाई करतायत। त्यांना कुठेतरी केस अशा पद्धतीने संपवायची आहे। मला आज हेही कळालं होतं की आजच्या तारखेला ऍडव्होकेट साळवे साहेब येणार आहेत आणि ते सरकारची बाजू त्या ठिकाणी मांडणार आहेत, पण तेही आले नाहीत आणि शपथपत्रही दिलं नाही। म्हणजे स्पष्ट लक्षात येतं की कुठेतरी चालढकल करून वेळ काढूपणा हा सरकार आरक्षणाचा या ठिकाणी चालू ठेवतोय। खरं तर सरकारने हे लक्षात घ्यायला पाहिजे की सबंध राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात आरक्षणाच्या मुद्द्यावर सबंध मराठा समाज एकत्रित आला आणि लोकशाही पद्धतीनं अतिशय चांगले आंदोलनं त्यांनी केली। लाखो लोक त्या आंदोलनात आले। आता ती भावना तर सरकारने लक्षात घ्यायला पाहिजे होती आणि आज शपथपत्र द्यायला पाहिजे होतं, तर ते स्पष्ट दिलं नाहीये। त्याच्यामुळे असं वाटतं की एवढ्या सहजासहजी हे सरकार आरक्षण देणार नाही। यामुळे संभ्रम निश्चितपणे निर्माण झालेला आहे। मुंडे साहेब, विरोधी पक्षनेते म्हणून सरकारकडनं आपण याचं उत्तर कसं मागणार आहात? नाही, आता आम्ही तर आमच्या पद्धतीने अगोदरच मागणी केली आहे की सरकारने वाटेल ते करा। आणि एवढंच नाही तर मी मागच्या 15 दिवसापूर्वी पत्रकार परिषदही घेतली होती, विधान भवनामध्ये घेतली होती आणि मी सांगितलं की जर सरकारला या बाबतीत काही कायदे बदलावे लागत असतील तर ते सुद्धा आपण कायदे बदलण्याची भूमिका घ्या आणि त्या भूमिकाला आम्ही विरोधी पक्ष म्हणून सुद्धा कायदे बदलण्यासाठी आम्ही सरकारला मदत करू, सहकार्य करू। पण आता मात्र मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे आणि ते देण्यासाठी जे सरकार पाऊल उचलेल त्या सोबत आम्ही विरोधी पक्ष म्हणून आहोत। आता एवढं स्पष्ट सांगितल्यानंतर सुद्धा सरकारकडून काहीच पावलं उचलल्या जात नाहीत, यामुळे आता असं वाटतं की सरकारला आरक्षण द्यायचं नाही। त्यामुळे स्वाभाविक येणाऱ्या काळामध्ये आम्हाला शेवटी या सर्व समाजाच्या भावना लक्षात घेऊन ज्या आयुधाचा वापर करायचा आहे त्या आयुधाचा वापर करून आम्ही सरकारच्या विरोधात संघर्ष उभा करू आणि आरक्षण देण्याच्या बाबतीमध्ये सरकारला निर्णय करायला भाग पाडू। नक्कीच नक्कीच। मुंडे साहेब, खूप खूप धन्यवाद आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल।